Throw has a shelf life of 2 years and is effective against accidental kitchen fires, small domestic fires, inflammable liquid fires, and electrical fires, where small fires quickly turn into raging infernos. But now, you are equipped to prevent disasters. Simply pick, aim, and throw. Be fire ready. पूजा प्रकरणी संजय राठोड 10-12 दिवस गायब राहून स्वतः गुन्हा सिद्ध करतात, तर दुसऱ्या बाजूला सुशांत प्रकरणी आदित्य ठाकरेंना पहिल्या दिवसापासून वाचवण्याचं काम शिवसेना करते आहे. लोकांना यांची लफडी आता कळल्यानं आदित्य ठाकरे बिहार निवडणुकीत न जाता मातोश्रीतच लपून बसल्याची घणाघाती टीका निलेश राणेंनी पत्रकार परिषदेत केली. पाहुयात काय म्हणालेत निलेश राणे. गायब होण्याचं कारण सगळ्यांना माहिती आहे, मला वेगळं सांगायची काही गरज नाही. त्यांची ऑडिओ क्लिपच बाहेर आली आहे. आता ती ऑडिओ क्लिप आणि त्या ऑडिओ क्लिपमध्ये आवाज हा कोणाचा आहे हे मुख्यमंत्र्यांनी पण ओळखलं असल्यामुळे मुख्यमंत्री, मी जे तुमच्या मीडियामध्ये जे रिपोर्ट बघतो आहे ह्या विषयावर नाराज आहेत असं कळतं आहे. नुसतं नाराज होऊन चालत नाही. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात. तुमच्या मंत्रिमंडळातला एक मंत्री 13-14 दिवसापासून गायब आहे. कॅबिनेटच्या बैठकीला सुद्धा येत नाही. म्हणजे कुठेतरी घडलेल्या क्राईममध्ये त्याचा हात आहे हे कोण नाकारू शकत नाही. आणि हे कदाचित मुख्यमंत्र्यांना कळलं असेल म्हणून शिवसेना गप्प आहे. राष्ट्रवादीतले एखाद दुसरा कोणतरी प्रतिक्रिया देत आहेत. ह्या प्रकरणामध्ये 100% काहीतरी चुकीचं घडलं आहे. ही आत्महत्या नाही, ही हत्याच आहे असं स्वतःच संजय राठोड सिद्ध करत आहेत गायब राहून. फिरवाफिरवी तर त्यांनी अनेक प्रकरणात केलीच आहे. याच्या अगोदर पण सुशांत सिंग राजपूतचं मॅटर घ्या, दिशा सालियांचं मॅटर घ्या असे. आणि ह्याच्या अगोदर काय झालं, धनंजय मुंडेंना पण वाचवलंच ना. त्यांना तर वाचवायचाच प्रयत्न चालू आहे ना पहिल्या दिवसापासून. आम्ही तर नाव घेतलंच आहे. सुशांत सिंग राजपूतच्या मॅटरमध्ये, दिशा सालियांच्या मॅटरमधले त्यांच्या घराच्या आजूबाजूचे CCTV फुटेज कुठे आहे, CDR रिपोर्ट कुठे आहे. त्या परिसरामध्ये आम्ही राहतो, आम्हाला तो परिसर चांगला माहिती आहे. किमान 30-40 CCTV कॅमेरे आहेत. गेले कुठे, कोणासाठी झाकलं गेलं, लोकांना कळलेलं आहे, लक्षात आलं. आणि म्हणून बिहारच्या निवडणुकीला आदित्य ठाकरे जाणार अशी घोषणा झाली. गेले कुठे, घाबरून इकडेच होते, मातोश्रीच्या बाहेर नाही पडले. त्यांना माहिती आहे, लोकांना कळलेलं आहे काय चाललं आहे ते, म्हणून जास्त काळ टिकत नाही. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.